नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शिवसेना उबाटा गटात गटबाजी पुन्हा चर्चेत, रशीद मामूचं होणार काय, चर्चा वर्तुळात सुरू। तर ठाकरे सेनेला धक्का, अखेर संभाजीनगर शिवसेना उबाटा महानगर प्रमुख रेणुकादास वैद्य यांचा मुंबईत भाजपात जाहीर प्रवेश। उखळ्या पाखळ्यात चालत राहतात दानवेंच्या प्रतिक्रिया। आता बघूया सविस्तर बातम्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नुकताच आपला सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसचा एक बडा नेता फोडलाय। काँग्रेसची साथ सोडत काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय। पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी अब्दुल रशीद खान यांचं पक्षात स्वागत केलं। यावेळी शिवसेना नेते आणि अंबादास दानवे इतर पदाधिकारी उपस्थित होते। मात्र याच पक्ष प्रवेशावरून छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलंय। काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला खरा, मात्र या प्रवेशानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी थेट विरोध दर्शवला। माझा तुला विरोध आहे असं म्हणत खैरे कमालीचे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। या घटनेमुळे शिवसेना पक्षात एकच खळबळ उडाली असून खान आणि खैरे नव्यानं आमनेसामने आल्याचं चित्र दिसून आलंय। काँग्रेस पक्षातून नुकतंच ठाकरे गटात आलेले माजी महापौर रशीद मामू यांनी आज माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उघडपणे विरोध केलाय। रशीद मामू जरी पक्षात आले असले तरी त्यांना मी तिकीट मिळू देणार नाही असं चंद्रकांत खैरे म्हणालेत। याच वेळी रशीद मामू यांनी चंद्रकांत खैरे यांची गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला असता चंद्रकांत खैरे यांनी नकार दिला। तुम्ही जरी भेट घेत असला तरी तुम्हाला तिकीट मिळणार नाही असा सज्जड दम चंद्रकांत खैरे यांनी रशीद मामू यांना दिलाय। तर रशीद मामू यांचा प्रवेश झाल्याने 50,000 मतांचं नुकसान झालंय। ज्यांनी दगडफेक केली त्यांना प्रवेश दिला, त्यांना आता तिकीट दिलं तर पहा मी काय करतो असा थेट इशाराही चंद्रकांत खैरे यांनी एक प्रकारे पक्षश्रेष्ठींनाही दिल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान याच वादावरती शिवसेना नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देत या पक्ष प्रवेशावरती स्पष्टीकरण दिलंय। शिवसेनेचे पक्षप्रमुख पक्षात काय मुख्य आहेत त्यांनी प्रवेश दिला। खैरे साहेब नेते आहेत, उद्धवजी निर्णय घेतील, सर्वेमध्ये जे होईल त्याला उमेदवारी देऊ अशा प्रतिक्रिया दिल्या। मात्र रशीद मामू हिची चर्चा सध्या शहरभरात जोरदार सुरू आहे। खैरे साहेबांनी जे सांगितलं त्यांचा बंदा बरोबर आहे, त्यांना माझा राग आहे, ते काय आहे ते आम्ही करून घेऊ, इतका काय मोठा नाही राग, ते आम्ही त्याला मिळून करून घेऊ। आणि जेव्हा मातोश्रीवर मी गेलो त्यावेळेला उद्धव साहेबांनी मला पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। दानवे साहेब होते, लोखंडे साहेब होते आणि पार्टीचे काही लोक होते आणि मुंबईचा बी लोक होते, त्यांनी माझा प्रवेशमध्ये करून घेतलेला आहे। आणि जेव्हा मी महापौर झालो त्यावेळेला 8 दिवसानंतर मी मोठे साहेबाला जाऊन भेटलो होतो, बाळ ठाकरे साहेबाला। त्यांनी म्हणलं की चांगला महापौर भेटला, त्रास द्यायचे नाही। त्यापासून मला कोणी त्रास दिला नाही, त्यापासून माझे संबंध आहे त्यांच्याशी। आणि खैरे साहेब जे नाराज आम्ही ते मिळून दूर करून घेऊ। आणि आता बी मी सांगतो की पार्टीमध्ये जितके सिनियर लीडर आहे, उद्धव ठाकरे साहेब तर आहेत, ते आमचे नेते आणि सगळे खैरे साहेब आहेत, दानवे साहेब, कोणाला नाराजगी वाटली मी त्यांना नाराजगी दूर करू। शिवसेना उभाटा गटाचे नेते रेणुकादास वैद्य उर्फ राजू वैद्य यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपच्या गोटात आपलं स्थान निश्चित केलंय। एकीकडे या बाबीला शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी किरकोळ बाबीप्रमाणे मानलंय, तर दुसरीकडे आज त्यांचा पक्षप्रवेश पार पडलाय। राजू वैद्य तसं पाहायला गेलं तर परवापर्यंत आमच्या सोबत होते, परवा काय काल सकाळी सुद्धा होते। आणि जी आम्ही आघाडीची युतीची बोलणीची होती ती राजू वैद्यच करत होते। अचानक काय झालं कळालं नाही, राजूने तसा काही संपर्कही नाही साधलेला आणि आपल्या मार्फत मीडियाच्या मार्फत असं कळतंय की राजू वैद्य यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत, केला की करतायत मला माहीत नाही, परंतु मला असं वाटतं राजू वैद्य एक चांगला कार्य करतात, त्याच्याविषयी काही बोलणं मला अनुचित होईल। परंतु पक्षानेही राजू वैद्य यांना बऱ्याच जबाबदाऱ्या दिलेल्या। आता महानगर प्रमुख होते, ते सभागृह नेते होते, स्टँडिंगचे चेअरमन होते, गटनेते होते, शहर प्रमुख होते, बऱ्याच जबाबदाऱ्या त्यांना पक्षाने दिलेल्या होत्या। आता त्यांनी का
अशा पद्धतीने निर्णय घेतला हे अनाकलनीय आहे. मला असं वाटतं सगळ्याच पक्षात काही ना काही थोडं बहुत सगळीकडेच असतं. त्याला पर्याय काही आता ज्या पक्षात गेले त्याच्यात काय, आज सगळ्या पेपरला हेडलाईन आहे, सुधीर मुनगंटीवार काय काय बोलले हे आहे. मी आता खालचं लोकलच्या विषयात जात नाही मी, कारण अशा उखाळ्या पाखळ्या काढण्यात काही अर्थ नसतो. परंतु एक संघटन असो, घर असो, या ठिकाणी भांड्याला भांडं लागत असतं. म्हणून काय ते घरच सोडायचं असतं अशातला थोडी भाग आहे. मनरेगा कायदा रद्द करून त्या जागी व्हीबीजी रामजी कायदा आणला जात आहे. मनरेगा कायदा रद्द करणं म्हणजे ग्रामीण कष्टकऱ्यांच्या तोंडातील घास काढून घेण्याचा प्रकार असल्याचं सांगून या विरोधात डाव्या लोकशाहीवादी पक्ष संघटनांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहे. आज औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या मुख्यालयावरती शेतमजूर संघटना, लोकशाहीवादी आणि डाव्या संघटनांच्या वतीनं ही निदर्शनं होत आहेत. कारण काय तर मागच्याच आठवड्यात केंद्र सरकारनं 2005चा मनरेगा कायदा हा 100% बदलून टाकला. मनरेगा कायद्यामुळं ग्रामीण भागामधल्या किमान एका कुटुंबामधल्या सदस्यांना 100 दिवस हक्काचं काम मिळायचं. त्याच्यातला हक्क काढून घेतला आणि या कायद्याचा हक्कानी काम मिळणं, हक्कानी रोजगार मिळणं, काम नाही मिळालं तर बेरोजगार भत्ता मिळणं, या सगळ्या गोष्टी हक्काच्या होत्या, त्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. आणि हा कायदा आता रामाच्या नावाने आणलेला आहे पुढं, परंतु त्याच्यामध्ये काहीही राम राहिलेला नाही. आणि म्हणून आज आम्ही इथं निदर्शनं करतोय. याच पद्धतीची निदर्शनं सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी होत आहेत. आणि याच्या विरोधामध्ये देश पातळीवरती मोठं आंदोलन उभं करण्याच्या दृष्टीनं पुढच्या महिन्यामध्ये दिल्लीमध्ये राष्ट्रव्यापी एक संमेलन होईल आणि त्याच्यानंतर पुढची दिशा ठरेल, एवढंच या निमित्ताने मला सांगायचं. स्मृतिशेष सपना अभिजित शरणागत या बाळंतिणीच्या मृत्यूस शबाना हॉस्पिटल व नर्सिंग होम तसेच या हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर शबाना खान या कारणीभूत असल्याचा आरोप करत या दवाखान्याची नोंदणी तातडीने रद्द करून त्यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने आंदोलन करत करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी मागण्यांबाबत मयत विवाहितेच्या चिमुकल्या बाळासह तिची सासू उपस्थित होती. दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी सपना शरणागत ही जी तरुणी आहे, हिचा प्रसूती दरम्यान डॉक्टर शबाना खान यांचं हॉस्पिटल आहे शहाबाजारमध्ये, शबाना हॉस्पिटल, या ठिकाणी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू तिचा ऍक्च्युअली ऍपल हॉस्पिटलमध्ये झालेला आहे. तिची डिलिव्हरी डॉक्टर शबाना खान यांनी केली. सुरुवातीला कुटुंबाला सांगण्यात आलं की नॉर्मल डिलिव्हरी होईल, पण नंतर सिझेरियन केलं आणि सिझेरियन मध्ये तिची प्रकृती खालवल्याच्या नंतर तिला ऍपल हॉस्पिटलला ऍडमिट केल्याच्या नंतर काही काळातच ऍपल हॉस्पिटलने तिला मृत घोषित केलं. कुटुंबियाच्या वतीने ज्यावेळेस ऑब्जेक्शन झाल्याच्या नंतर पोलीस डिपार्टमेंटला हे कळवण्यात आलं. पीएम रिपोर्ट रिझर्व्ह ठेवण्यात आला. परंतु शरणागत कुटुंबाचं असं म्हणणं होतं की त्याच्यामध्ये पीएम रिपोर्ट हा मॅनेज होऊ शकतो, ते मेडिकल बोर्ड मॅनेज होऊ शकतं. याकरिता आम्ही भारतीय लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलेला आहे, ते मेडिकल बोर्ड आम्हाला बदलून पाहिजे. त्याकरिता त्यांनी आंबेडकरी चळवळीच्या नात्याने आम्हाला संपर्क केला. आम्ही त्यांच्या सोबत गेलो. माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या माध्यमातून त्यांचे जे आयुक्त मुंबईला वाचतात त्यांना आम्ही पत्रव्यवहार केला की ते मेडिकल बोर्ड बदलून देण्यात यावं. आजचं हे जे काही आंदोलन आहे, आजच्या आंदोलनामध्ये आम्हाला अजून 3 लोक जुळले. त्याच्यामध्ये सुमेरा खान, आयशा मोहम्मद आणि अजून एक महिला आहे जिच्यासोबत असं घटना घडली. त्यांचे सदस्य दगावलेले आहेत त्याच्यामध्ये, त्या देखील आमच्या सोबत आल्या. याच प्रकारे जर त्या ठिकाणी जर महिला किंवा तरुणी जर मृत होत असतील तर ते येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी त्याला रोख लागली पाहिजे. या हेतून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंबेडकरी चळवळीच्या वतीने आज हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. जोपर्यंत शबाना खान यांचं मेडिकल सर्टिफिकेट रद्द होऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शरणागत कुटुंब असेल किंवा इतर जे कोणी कुटुंब आहेत आम्ही त्यांच्या सोबत उभे आहोत. लोकशाही मार्गाने या सगळ्या कुटुंबांना लढा देण्याचा हक्क आहे, अधिकार आहे. आंबेडकरी चळवळ त्याच्या पाठीशी उभी आहे. आम्हाला फक्त न्याय भेटला पाहिजे आणि तिचा दवाखाना बंद झाला पाहिजे आणि तिला सजा भेटली पाहिजे आणि आमच्या बाळाला न्याय भेटला पाहिजे. हे बाळ नात आहे माझी, त्या मुलीचं सपनाची मुलगी आहे. सपना वारली ना, तिची मुलगी ही. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची.
कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. नमस्कार. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे करून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासनाच्या आदेश व माननीय न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे. जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करेल, तसेच खरेदी व विक्री करेल, स्वतःजवळ बाळगेल, वाहतूक करेल, अशा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही नागरिक नमूद सूचनांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास पोलीस मदत क्रमांक 112, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 024 0224 0500 अथवा स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. लहान मुले हे पतंग उडताना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावे. धन्यवाद. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेज के आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं, इथे नागरिकांनी इथे याला मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचं पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. आपण मला नाही ओळखत, पण कामाला जरूर ओळखत असाल. कधी इन्कम टॅक्स ऑफिसर बनून, कधी IRCTCचा ऑफिसर बनून किंवा काय आणखीन बनून रिफंड स्कॅम करतो. कसे? मी इन्कम टॅक्स कडून बोलतोय. आपला 40,000चा रिफंड प्रोसेस झालाय, जो की एका डिजिटल व्हेरिफिकेशन नंतर आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल. रिफंडच्या आशेने आपण आनंदी व्हाल. मग मी आपल्या मोबाईलवर एक छोटीशी लिंक पाठवीन आणि आपण न विचार करता क्लिक कराल आणि अडकून जाल. मिस्टर स्कॅमर, अडकाल आणि पकडले पण जाल. कोणतीही गव्हर्नमेंट बॉडी रिफंडसाठी कॉल किंवा लिंक नाही पाठवत. स्कॅमरची जुनी पुराणी पद्धत आता नाही पडणार. डिस्ट्रॅक्शन. इंडिया, स्टॉप, थिंक अँड देन टेक ऍक्शन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमीमुळे.
पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. आजपासून छत्रपती संभाजीनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे अर्ज वाटप सुरू करण्यात आले असून शहरातील विविध निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाची मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी जी श्रीकांत यांनी पाहणी केली आहे. या प्रक्रियेबाबत आणि मतमोजणी केंद्राबाबत त्यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. नगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या साठी आज नामनिर्देशन दाखल करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि आजपासून 23, 24, 25 रजा असणार आहे, 26, 27 आणि नंतर 28 रजे असणार आहे जे रविवारी, आणि नंतर 30 तारीखपर्यंत नामनिर्देशन पत्र आपल्याला दाखल करता येणार आहे. आणि हे आमकास मैदान परिसरामध्ये असलेल्या घनकचरा विभागाच्या ठिकाणी ते निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग क्रमांक 3, 4, 5 साठी त्या ठिकाणी असणार आहे. असे विविध प्रभागांसाठी शहरामध्ये 9 ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी, ज्या प्रभागामध्ये अर्ज भरायचे त्याच प्रभागामध्ये आपल्याला नामनिर्देशन पत्र ऑफलाईन पद्धतीने दाखल करावायची आहे. त्यामुळे नियमित वेळेमध्येच तुम्ही दाखल करणे गरजेचं असणार आहे आणि एकही मिनिट उशीर झाला तर ते नामनिर्देशन पत्र स्वीकारलं जाणार नाही. मतमोजणी केंद्राची पाहणी केली सर, कुठे कुठे मतमोजणी 4 ठिकाणी असणार आहे आणि गरवारे IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क चिकलठाणा MIDC परिसरामध्ये आणि शासकीय अभियांत्रिकी विद्यालय आणि शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज आणि तसेच SFS या ठिकाणी 4 ठिकाणी 9 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या 29 प्रभागाची मतमोजणी त्या ठिकाणी केलं जाणार. शेतकऱ्यांच्या कपासाला शासकीय हमीभाव मिळावा आणि सिल्लोड तालुक्यात जिनिंग प्रेसिंग येथे तातडीने कापूस खरेदी केंद्र सुरू करून CCIच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने सिल्लोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. कापसाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करावा अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी CCIच्या अडमुठी धोरण व भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत खरेदी केंद्र सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा देण्यात आला. दलाल हटाव, शेतकरी बचाव, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, शेतकऱ्यांचा माल हमीभावाने खरेदी करा अशा घोषणा आंदोलनात देण्यात आला. आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरती दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनात माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार देखील उपस्थित होते. विधानसभेत तारांकित प्रश्नांचं उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सिल्लोडला CCI केंद्र सुरू करण्याचं सांगितलं. त्यानंतर देखील CCI केंद्र सुरू न झाल्याने CCIच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची SIT चौकशी करण्यात यावी, तसेच सिल्लोड येथील तालुका सहकारी जिनिंगमध्ये हमीभावाने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावं अशी मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी केली. सदरील मागणी तातडीने मान्य न झाल्यास याहून अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आमदार अब्दुल सत्तार यांनी दिला. आंदोलनात नवनिर्वाचित नगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे, शिवसेना तालुका प्रमुख केशवराव पाटील तायडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास घाडे, उपसभापती संदीप राऊत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर अग्रवाल, देविदास लोखंडे, जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, शहर प्रमुख मनोज झवर, माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा, महिला आघाडीच्या दुर्गाताई पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सहारे, दामूअण्णा गव्हाणे, जयराम चिंचपुरे, नानासाहेब रहाटे, शेख जावेद, प्रताप प्रसाद, देविदास पालोदकर, तालुका सहकारी जिनिंगचे चेअरमन गणेश गरुड, व्हाईस चेअरमन अनिस पठाण, रमेश साळवे, संजय डमाळे, राजूबाबा काळे, राजेंद्र ठोंबरे, सयाजीराव वाघ, अक्षय मगर, विठ्ठल सपकाळ, शेख सलीम, रऊफ बागवान आदींसह तालुक्यातील शेतकरी, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. खरं म्हणजे शेतकऱ्यांचा जो कापूस आहे तो व्यापारी कमी भावामध्ये घेऊ लागले आणि CCI बघ्याची भूमिका घेऊ लागले. CCIने 2 ठिकाणी जे खरेदी केंद्र चालू केला त्या ठिकाणी फक्त त्यांना पैसे खायला मिळतात तिथेच चालू करतात. सहकारची सिल्लोडच्या 32 जीनमध्ये सर्वात चांगली जीन नवीन युनिट हा जो बजाज कंपनीचा 48 DR सिल्लोडमध्ये आहे त्याच्यावर कोणीही बघत नाही, त्याला परवानगी देत नाही. फक्त पैसे खाऊन हे जे चिरीमिरीचा धंदा चालू आहे या धंद्याला कंट्रोल करायचा असेल तर सरकारने तात्काळ याची चौकशी करावी आणि जे काही याच्यामध्ये दोषी आहे त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी. हे करण्यासाठी आजचा हा रस्ता रोको करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या भावना इतक्या तीव्र आहे
का आपण बघू लागलं की तिकडे कापसाला जे आणलेला कापूस इथे जाळू लागले शेतकरी. याच्यापेक्षा काय वाईट गोष्ट पाहिजे या देशासाठी, राज्यासाठी, का सोन्यासारखा पीक जो शेतकरी पिकवतो आज त्याला जाळायची पाळी येऊ लागली. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी नागरिकांची संवाद, संवेदनशील आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गतिशीलतेने काम केल्याने सुशासन होईल, असा विश्वास विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सुशासन सप्ताहानिमित्त जिल्हास्तरीय प्रसार कार्यशाळेत आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत निवृत्त विभागीय आयुक्त भास्कर मुंडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यासह विविध कार्यालयाचे विभाग प्रमुख व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर म्हणालेत की शासनाच्या सर्व योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत सुशासन ही संकल्पना अस्तित्वात येणार नाही. यासाठी नागरिकांनी संवाद असावा. विकसित भारतासाठी सुशासन सप्ताह अंतर्गत विविध तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल चॅटबॉट, QR कोड, ऑनलाईन प्रमाणपत्र हे वितरित केले जात आहे. त्याचाच एक भाग हा सुशासन सप्ताहानिमित्त नागरिकांच्या सुविधांसाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कटिबद्ध असायला हवं. बदलत्या काळानुसार लोकांच्या अपेक्षा आणि शासनाच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. यासाठी गतिशील आणि संवेदनशील असणं आवश्यक आहे. जनतेचा विश्वास प्रशासनावरती वृद्धिंगत व्हावा अशा पद्धतीने त्यांना अपेक्षित असलेला प्रतिसादही दिला गेला पाहिजे, असे निर्देश विभागीय आयुक्त पापळकर यांनी प्रशिक्षणातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेत. कार्यशाळेमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त विभागीय आयुक्त भास्कर मुंडे यांनी साध्या आणि सोप्या पद्धतीने प्रशासन हे सुशासन कशा पद्धतीने करता येईल याविषयी मार्गदर्शन केलं. यामध्ये कमी कालावधीमध्ये नागरिकांच्या अडीअडचणी सोडवणं आवश्यक आहे. तसेच प्रशासनातील विविध अधिकारांचं विकेंद्रीकरण करणं ही आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. विविध स्तरावरती शासनाकडे विविध विषयांची माहिती मागितली जाते. ही माहिती सादर करताना संबंधित कार्यालयाने परिपूर्ण आणि अचूक माहिती देणं आवश्यक आहे. या माहितीच्या आधारावरती केंद्र शासन आणि राज्य स्तरावर विविध धोरणात्मक निर्णय घेतले जात असतात. या धोरणात्मक निर्णयांमध्ये अचूकता आणि पारदर्शकता येण्यासाठी प्रत्येक कार्यालयाने आपल्या कामकाजाची पारदर्शकपणे माहिती सादर करावी. तसेच कोणतेही काम करत असताना अधिकाऱ्याने विचार स्पष्ट ठेवावेत. लोकहितासाठी घेतलेल्या निर्णयाची कामकाजाचा पॅटर्न होत असतो आणि हा पॅटर्न नागरिक आणि त्यांच्यासाठी उपयुक्त असावा. माणसाच्या हितासाठी हा तंत्रज्ञानाचा वापर हवा. येणारा प्रत्येक नागरिकांचा ऐकून घ्यावा. संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. त्यामार्फत शासनाच्या आणि प्रशासनाचा गाभा कळत असतो. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत असताना जनहितार्थ निर्णय घेत असताना याचा वापर करता येतो असा विचार प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करणं आवश्यक आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणी करत असताना तांत्रिक बाबींचा अडसर दूर करून सकारात्मक उद्देशाने आणि प्रामाणिक पद्धतीने काम केल्याने प्रशासन हे सुशासन होत असतं, असं मुंडे यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं की जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम घेऊन प्रशासन हे सुशासन करण्याच्या अनुषंगाने लोकाभिमुख करून विविध उपक्रम राबवले. यामध्ये जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी एक हात मदतीचा, दशसूत्री उपक्रम, अर्ज द्या कर्ज घ्या, जलसमृद्ध गाव अशा विविध उपक्रमांचा आढावा त्यांनी विभागीय आयुक्तालयांसमोर सादर केला. यामधून प्रशासन हे लोकाभिमुख आणि सुशासित करण्याचा विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत अशी माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी आभार मानलं. कायद्याची अंमलबजावणी सकारात्मक पद्धतीने करण्यासाठी संवेदनशीलता आवश्यक असते. त्यातून आपण सुशासन करू शकतो आणि हा विश्वास सर्वांनी लक्षात ठेवून प्रशासनात काम करावं असं सांगितलं. काम करत असताना जिल्हा प्रशासनातल्या सर्व घटकांची एक टीम म्हणून काम करणं आवश्यक असल्याचंही समारोपात नमूद करण्यात आलं. प्रास्ताविकात उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासनच्या संगीता राठोड यांनी दिलं. या सुशासन सप्ताह साजरा करणं मागचा हेतू आणि उद्देश याविषयी सांगितला. सुशासन सप्ताह अंतर्गत जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपक्रमांचं सादरीकरण करण्यात आलं. यामध्ये दस्तऐवज प्रमाणीकरण याविषयी माहिती तंत्रज्ञान अधिकारी शरद दिवेकर यांनी सादरीकरणात केला. तसेच माळी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद यांच्या समन्वयाने राबवलेल्या दशसूत्री उपक्रमाची माहिती दिली. राज्य शासन पुरस्कृत असलेल्या लॉटरीमधून करोडपती बनण्याचा दावा करण्यात आला असून कमीत कमी 7 रुपयांमध्ये करोडपती झाल्याचं म्हटलंय. तर काही लॉटरी विक्रेते आणि लॉटरीचे डीलर यांनी याबाबत काय म्हटलंय एकदा तुम्हीच बघा. अरे जेमिनी, ये डियर लॉटरी क्या है? डियर लॉटरी वो है जो लोगों को सिर्फ 7 रुपए में करोड़पति बनाती है। 7 रुपए में?
क्या बात कर रही है? क्या ये सच है? जी हाँ, ये बिल्कुल सच है। अभी क्रिसमस बम्पर आ रहा है जिसमें सिर्फ 500 रुपए में 3 करोड़ रुपए जीते जा सकते हैं, वो भी फर्स्ट प्राइज गारंटी। एक और करोड़पति बने हैं और ये बने हैं नागालैंड स्टेट लॉटरीज की डियर डेस्टिनी ट्यूसडे वीकली लॉटरी से, जो 16 दिसंबर 2025 को सुंदरम लॉटरी सेंटर वाशी महाराष्ट्र में निकली। तो जैसा कि जैमिनी ने कहा था, हम आ गए हैं सुंदरम लॉटरी सेंटर वासी में। इसाकी देवा साहब ये पिछले 40 सालों से यहाँ पे लॉटरी विक्री कर रहे हैं। और दिसंबर 16 को 1 करोड़ लगा 8 बजे का ड्रॉ में। 7 रुपए में इनके यहाँ से 1 करोड़ का प्राइस हिट हुआ है। डियर डेस्टिनी ट्यूसडे वीकली लॉटरी है। मेरा नाम सौरभ गणेश कांबले, मैं डियर लॉटरी का डिस्ट्रीब्यूटर हूँ। 10 सालों से मैं डियर लॉटरी का काम कर रहा हूँ। लाइव ड्रॉ दिखता है दिन में 3 बार, 1 बजे, 6 बजे और 8 बजे। डियर क्रिसमस मंथली लॉटरी है 27 दिसंबर को, जिसका फर्स्ट प्राइज 3 करोड़ है। 100% गारंटेड है। 4000 से ज्यादा लोग करोड़पति बन चुके हैं। आने वाला बम्पर है अभी 500 वाला बम्पर है। 17 जनवरी को डियर लोहड़ी मकर संक्रांति बम्पर के साथ में आ रही है, जिसका फर्स्ट प्राइज है 10 करोड़ और वो भी गारंटेड। आप सभी लोग अपना लक आजमाइए और वो टिकट जरूर खरीदिए। मैं भी हूँ आपका जैमिनी और आपको ये बताने आया हूँ कि सिर्फ 7 रुपए में 1 करोड़ कैसे मिलते हैं। डियर लॉटरी, डियर लॉटरी। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शिवसेना उबाटा गटात गटबाजी पुन्हा चर्चेत, रशीद मामूचं होणार काय, चर्चा वर्तुळात सुरू। तर ठाकरे सेनेला धक्का, अखेर संभाजीनगर शिवसेना उबाटा महानगर प्रमुख रेणुकादास वैद्य यांचा मुंबईत भाजपात जाहीर प्रवेश। उखळ्या पाखळ्यात चालत राहतात दानवेंच्या प्रतिक्रिया। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।